ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार, करोडोंचा भ्रष्टाचार. सॉरी, ग्रामपंचायतीत करोडोंचा भ्रष्टाचार. आणि भ्रष्टाचार करतोय कोण? तर गावातले पुढारी आणि अधिकारी मिळून गावाच्या गाव पोखरतायत. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आता ऐरणीवर येऊ लागल्यात ना, आणि ज्या पद्धतीने ही फोपावलेली व्यवस्था खऱ्या अर्थानं देश पोखरायला निघाली. आज विकास म्हणजे फक्त कागदावर आहे, आणि कागदावर मांडलेला हा विकास खऱ्या अर्थानं वास्तविक पाहिलं तर फक्त लूट आहे. ज्या लाभार्थ्यांच्या नावाने विहिरी मंजूर केल्या, ज्या लाभार्थ्यांच्या नावाने गायगोठे मंजूर केले, ज्या लाभार्थ्यांच्या नावाने मोदीजींनी जे इज्जत घर दिलं म्हणजे स्वच्छालय दिलं ते लुटलं. राहिले साले मुलांच्या बिस्किटाचे पैसे सुद्धा यांना पुरले नाहीत. इतक्या खालच्या स्तराला गेलंय राजकारण्यांच्या भूमिका, आणि त्यांना साथ देत आहेत याचे भ्रष्ट अधिकारी. याच चौकशीसाठी देवगाव आणि वानेवाडी या दोन ग्रामपंचायत संयुक्त ग्रामपंचायतीच्या वतीनं आज बीड शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला. या लाख करोडोंच्या भ्रष्टाचाराची भूमिका ज्या पद्धतीनं 4 गाव गुंडांनी मांडली, आणि ज्या पद्धतीने हा सगळा काळा बाजार करून शेवटी ज्यांनी आवाज उठवला त्यांच्यावरच जीवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण झाली, तरीही या लोकांनी ह्याची भीडभाड न बाळगता या सगळ्या भ्रष्ट कामाची चौकशी करण्यासाठी आज बीडमध्ये मोर्चा काढला. आणि हा मोर्चा कशासाठी काढला, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींची भूमिका तयार झाली, आणि वास्तविक स्वरूपात अशा किती ग्रामपंचायत आहेत की ज्या अशा भ्रष्ट नीतीनं सर्वसामान्याच्या तोंडाचा हक्क मारतायत. याचंच विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये स्वागत आहे. म्हणतात ना की देशात टप्प्याटप्प्याने विकास होतो, आणि देशातल्या विकासासाठी ग्रामपंचायती डायरेक्ट संसदेसोबत जोडण्यात आलाय. या संसदेसोबत जोडून ज्या पद्धतीने करोडोंचा निधी या ग्रामपंचायतींना देण्यात येतो, या माध्यमातून हा जो ग्रामीण विकास आहे, जो ग्रामीण लोकांच्या भूमिका आहेत, ग्रामीण भागातील रस्ते असतील किंवा ग्रामीण भागाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ज्या पद्धतीनं शासन अग्रणी आहे, पण त्याच्या उलट या सगळ्या निधींचा वापर अधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि आपल्या पदरात जितकं जास्त पडत आहे त्याचं माप बघून हे आता हे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि जे काही पुढारी आहेत ते फक्त मलिदा लाटण्याचे प्रयोग करतायत. वास्तविक पाहता अशा किती ग्रामपंचायत आहेत? वानेवाडी आणि देवगाव ही मिळून एक ग्रामपंचायत, जी ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकांची 2017 पासून ज्या पद्धतीनं भूमिका ऐरणीला टांगली आहे, आज नावावर विहीर मंजूर असताना सुद्धा त्यांना विहीर देण्याची भूमिका अजूनही या कार्यकर्त्यांची किंवा अधिकाऱ्यांची नाहीये. त्यांच्या नावावर कसल्याही पद्धतीच्या भूमिका तयार करून स्वतःचा मलिदा लाटण्यासाठी तयार झालेली यंत्रणा खऱ्या अर्थानं देश पोखरते. आणि कशा पद्धतीने हे सगळा काळा बाजार चालू आहे आणि याचे दुर्गामी परिणाम आपल्यावर काय होणार आहेत याचं पडलंय कोणाला? आज मिळतंय, खाऊन घ्या. उद्याच्या 5 वर्षाचा काय भरोसा? आणि लोक उद्या निवडून देतील याची गॅरंटी नाही, कारण की कामच करायचं नाही ना. मग आमदारांचे, जिल्हा परिषद मेंबरचे, पंचायत समिती सभापतींचे कृपा आशीर्वाद डोक्यावर असू द्यायचे, आणि अशा पद्धतीने कृपा आशीर्वाद मिळाले की मग मनेंती कारभार. आणि आज ज्या पद्धतीने या पंचायतींना जो कोट्यवधी रुपयाचा निधी शासन पुरवत आहे, ते व्ही.रामजी या योजनेच्या माध्यमातून, म्हणजे जुनी जी योजना आहे ती MREGS म्हणा, पंतप्रधान सडक योजना म्हणा, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या विहिरी म्हणा, गायगोठे म्हणा,
किंवा सर्वसामान्य पद्धतीनं आलेला जो काही निधी आहे तो निधी बोगस पद्धतीने उचलण्याचा प्रयोग सुरू आहे. आता वाणगाव हे एक मात्र ग्रामपंचायत याला उदाहरण आहे का? आणि एकट्या वाणगावने ही प्रताप केलेत का? आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या पंचायत समित्यांमध्ये आकडेमोड होते, ज्यावेळेस ऑडिट होतं तेव्हा ऑडिटमध्ये ज्या पद्धतीची फक्त भौतिक विकास म्हणजे आकडेवारी विकास किती झालाय याची गणना केली जाते, पण वास्तविक स्वरूपात जो शाश्वत विकास होणं गरजेचं आहे, जो भौतिक विकास होणं गरजेचं आहे, त्याचं मूल्यांकन मात्र खुंटीला टांगलं जातं. आणि त्याचाच गैरफायदा आणि त्याचीच परिस्थिती लाटण्यासाठी हे भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट अधिकारी पुढे सरसावतायत. नेमक्या या सगळ्या योजना जर आम्ही आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने यांनी पटलावर मांडल्यात, पांदन रस्ते असतील, विहिरीचा प्रश्न असेल, गाय गोठे असतील किंवा सुलभ स्वच्छ जे ग्रामपंचायतीला देण्यात येणारे स्वच्छालय असतील, घरोघरी घरकुल योजना असेल, या सगळ्या गोष्टी फक्त कागदावर आहेत. कागदावर अधिकारी आपल्या जवळ सरपंचाला जवळ करा, सरपंचाला विश्वासात घ्या आणि सरपंचाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी लुटा, असाच नेत्यांनी आता डाव लावलाय. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते, कोट्यावधी रुपये खर्च केले जातात आणि सर्वसामान्य माणसाला हात विठ्ठीच धरले जातं, ज्या पद्धतीनं या वाणगावच्या ज्या आवाज ज्यांनी उचलला आणि ज्यांनी याची भूमिका मांडली, त्यांनी भूमिका मांडत असताना त्यांना ज्या पद्धतीचा त्रास होतोय, ज्या पद्धतीने त्यांना धमक्या येत आहेत, त्यांचं जीवन संपवण्याची धमकी दिली जाते, तरीही आमच्या प्रशासन व्यवस्थेला याचं कसलाही पद्धतीचा घाम फुटत नाही. खऱ्या अर्थानं या गोष्टीचा सोमोटो फिर्याद ही एसपींनी दाखल केली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या गुंडवृत्तीच्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ज्या पद्धतीने फोपावल्या चाललंय ना, त्यांना खऱ्या अर्थानं आळा घातला पाहिजे. पण आळा घालणार कोण? त्याला तेवढी नैतिकता पाहिजे ना. कारण की एका भ्रष्टाला रोखण्यासाठी दुसरा भ्रष्ट जर पुढे येत असेल तर त्याला त्या गोष्टी न्यायापर्यंत पोहोचतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीने आज राजकारणाचं स्वरूप झालंय, हे राजकारण्यांनी ज्या पद्धतीने या समाजाला विळख्यात घेतलंय आणि मग काय, पैसे लावा आणि पैसे कमवा. आमदारकी आली, खासदारकी आली, ग्रामपंचायत आली, पंचायत समिती आली, जिल्हा परिषद आली, काही येऊ द्या, हे भांडवलदार पैशाचे पोते घेऊन तयार असतात. मग 3 टप्पे पाडले जातात. 18 ते 30 वयोगटातला एक टप्पा, 30 ते 50 वयोगटातला एक टप्पा आणि 50 ते आता उतारकीला लागलेला एक टप्पा, असे 3 टप्पे पाडले जातात. तिन्ही टप्प्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मॅनेज केलं जातं. जे उताराला लागलेले त्यांना देवयात्रा, चारधामाची यात्रा, ही यात्रा ती यात्रा करून त्यांची मनधरणी केली जाते. जे तरुण वर्ग आहे म्हणजे 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान, त्यांना बकरे पुरवा, कोंबडे पुरवा, दारू पुरवा, सगळं पुरवा, पण मतदान मात्र आम्हाला पडलं पाहिजे याची तसदिक आहे. आणि राहायला जो 30 ते 50च्या दरम्यानचा जो काल वयोगट, त्यांना कुत्र विचारतंय, त्यांच्या हातात काय? कारण की रोजच्या संसाराचा गाडा ज्या पद्धतीने ओढायचा आणि ज्या पद्धतीने घाम, कारण की एक तर खालचं पोरग ऐकत नाही, वरचं आपल्याला सुधरू देत नाही, या परिस्थितीत अडकलेली ही व्यवस्था. आणि या पद्धतीने जिंकायच्या निवडणुकीवर आपला ताबा मिळवायचा आणि मग अशा पद्धतीच्या भ्रष्ट कार्यक्रमाला जोम धरायचा. वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आज मोदीजी मोठमोठ्या घोषणा करतायत, मोदीजी सांगतायत की प्रत्येक गावापर्यंत आम्ही विकास पोहोचवलाय, प्रत्येक घर हे सूर्यघराची संकल्पना मांडण्याची प्रयोग आहे, प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी पोहोचवलंय, प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवली,
प्रत्येक घरापर्यंत रस्ता पोहोचवलाय. पण हे सगळी गोष्टी आता कागदावर आहेत, कागदावर. आणि ते जे पाडे वाचतायत ते फक्त कागदावरचे पाडे आहेत. वास्तविक स्वरूपात जर विकासाचा खरा आलेख मांडला आणि शाश्वत परिस्थिती पाहिली तर आजही आम्ही पारतंत्र्यापेक्षा वाईट भूमिकेत आहेत, वाईट. कारण की पारतंत्र्यात तरी ती गुलामी होती आणि त्या गुलामीच्या माध्यमातून शेतचारा गोळा करण्यासाठी त्यावेळेस एवढ्या भौतिक सुविधा नव्हत्या. पण आज फक्त ज्या पद्धतीची परिस्थिती आमच्यावर लादण्यात येते, टॅक्स पेयर पैसा भरू परेशान आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवाला गळ्याला दोरी बांधून लोक त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मधली व्यवस्था म्हणजे भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी मस्त कोपऱ्यापर्यंत येऊस तर मलिदा हाणतायत. यांच्या पोटाला ढेऱ्या सुटल्या, ढेऱ्या. या फुकटचा मलिदा हाणू. आणि वास्तविक स्वरूपात विकास काय असतो तो परताळला तर हातात फक्त येतो तो बाबाजीचा ठुल्लू. खऱ्या अर्थानं अशा परिस्थितीत जर देशाचा विकास घडत असेल आणि अशा पद्धतीचे या राजकीय लोकांनी ज्या भूमिका मांडल्यात ना त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे. आणि ही पडताळणी करण्यासाठी प्रत्येक आमदाराच्या विधानसभेमध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये, ती पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद सर्कल असो, यांच्या सगळ्यांच्या शाश्वत विकासांच्या आलेख काढले पाहिजेत. अशा टीम या ग्राम पातळीवर पाठवल्या पाहिजेत. पण त्यांची अट एक आहे की ते भ्रष्ट नसले पाहिजे. नाहीतर टीम जातात, पेट्या आणतात, रिपोर्ट ओके देतात आणि आमच्या डोळ्यात धूळ झोपतात. सर्वसामान्य माणसाचं काय? चपटी बोटी आणि रोटीमध्ये अडकून ठेवलाय सर्वसामान्य. आणि या परिस्थितीत ज्या पद्धतीचा हा विळखा देशाची खऱ्या अर्थानं जी मुळं आहेत ते पोखरण्याचं काम करतंय आणि स्वतःच्या मलिद्यासाठी स्वतःची परिस्थिती मांडतंय. अशाच पद्धतीचा एक प्रकार घाटनांदूरमध्ये सुद्धा घडला होता. ती तर अक्षरशः फिर्याद नोंदवण्यात आली होती, विहीर चोरीला गेली म्हणून. कारण की पटलावर रेकॉर्डला विहीर मंजूर आहे. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं त्या ग्रामस्थांच्या शेतात जाऊन बघितलं, त्या लाभार्थ्यांच्या शेतात जाऊन बघितलं तर अस्तित्वात विहीर नाहीयेच. अशा किती ग्रामपंचायतींनी, किती भ्रष्ट नेत्यांनी या पद्धतीने ही समाज व्यवस्था पोखरली आहे. आणि स्वतःच्या मतलबासाठी ज्या पद्धतीने या सगळ्या भूमिका आमच्यावर आणून ठेवल्यात ना, खऱ्या अर्थानं ह्याचं ऑडिट झालं पाहिजे. आज पंचायत समितीच्या बीडीओनी म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांनी या ग्रामस्थांना आश्वासन दिलंय की या सगळ्या भ्रष्ट कामावर आम्ही एक समिती 7 दिवसाच्या आत नेमू आणि त्यांचा या सगळ्या भ्रष्टाचाराचा सगळा समूळ आम्ही आढावा घेऊ. पण ज्या पद्धतीनं या पंचायत समितीच्या बीडीओनं हा दिलेला शब्द आणि जी आता नेमली जाणारी आहे समिती, खऱ्या अर्थानं ते तुकाराम मुंडेंसारखी सात्विक असेल का? त्या पद्धतीच्या त्या गुणवत्तेत मोडणारी असेल का? आणि शेवटी जर यांनीही घेवाण करून हे सगळे रिपोर्ट जर मॅनेज केले तर या लोकांनी काढलेल्या मोर्चाचा काय उपयोग? त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेब हात जोडून विनंती आहे की बघा या सर्वसामान्य माणसाची कशा पद्धतीने होरपळ होत आहे. देवाभाऊ फक्त भाऊ लावून चालणार नाही. आता भाऊ तुम्ही कोणत्या अर्थाने लावताय ते महत्वाचं. भाऊ हा मोठा आधाराचा वड आहे का भाऊ म्हणजे तो नाक्यावरचा टवाळखोर आहे? हे आता तुम्ही ठरवलं पाहिजे. आधाराचा ज्या पद्धतीने भूमिका मांडून तुम्ही ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी एक नवीन भूमिका तयार केली, तशा पद्धतीच्या भूमिका या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या झालेल्या विकास कामाचा जो आढावा आहे, जे ऑडिट आहे, जी परिस्थिती आहे, ती खऱ्या अर्थानं मांडली गेली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं या सगळ्यांनी डोळ्यात माती घालून ज्या पद्धतीने या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हा सगळा देश लुटलाय, म्हणजे या देश लुटला हा विषय जो मांडतोय ना, त्याचं कारण एक आहे. आमच्यात खूप मोठी एक चांगली म्हण आहे,
भात शिजला का नाही ते शीताहून ओळखायचं असतं. आणि जर शीत कच्चा राहिला तर सगळ्या भातात सगळ्या भुगोण्यातला जो तांदूळ आहे तो कच्चाच आहे असं समजायचं. आता एक शीत तर समोर आलंय. वाणगाव ही जी ग्रामपंचायत ज्या पद्धतीने वाणगाव आणि देवगाव ही ग्रामपंचायत ज्या पद्धतीने या भ्रष्ट कामाची भूमिका मांडते, ही भूमिका पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं या देशामध्ये विकास झालाय का? आणि या पद्धतीने जर सगळीकडेच तणावर माती टाकून स्वतःची परिस्थिती लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर आज या सगळ्या योजना किती कार्यान्वित आहेत आणि किती यांचं प्रमाण अस्तित्वात आलंय याची ही मोजमाप तुम्हाला कळते. त्यामुळं ज्या पद्धतीने या लाभार्थ्यांच्या नावावर फक्त मंजूर करण्यात आलं, मात्र वाटा किंवा विकास किंवा हक्क कधीही देण्यात आलेला नाही. त्यांच्या खऱ्या अर्थानं चौकशा झाल्या पाहिजेत आणि परिस्थितीची जी खरी अवस्था आहे, जी ग्रामीण भागाची खरी दयनीय परिस्थिती आहे, ती सुधारण्यासाठी काहीतरी प्रयत्न निश्चित झाले पाहिजेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीच्या भ्रष्ट कारवाया आणि अशा पद्धतीच्या भ्रष्ट कार्यक्रम वास्तविक स्वरूपात होत आहेत का? जर होत असतील तर निश्चितपणे व्यक्त व्हा, कारण की हा प्रश्न तुमचा आणि माझा आहे. आणि ज्या पद्धतीने मस्तमवाल झालेल्या या भ्रष्ट राजकारण्यांनी आणि या भ्रष्ट झालेल्या या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आमची परिस्थिती या अशा रस्त्यावर आणून ठेवली ना, त्यांना धडा शिकवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा आणि देवाभाऊ नाही मोदी साहेबांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची तसदी घ्या, एवढीच विनंती. नमस्कार.